महादेव मुंडे यांच्या कुटुंबानं डीवायएसपींची भेट घेतली आहे। महादेव मुंडेंच्या कुटुंबाला न्याय देणार असं आश्वासन पोलिसांनी यावेळी दिलं आहे। तर महादेव मुंडेंचे मारेकरी वाल्मिक कराडच्या मुलाच्या आजूबाजूला असतात असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी आज पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली। 15 महिन्यांपूर्वी परळी तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची हत्या झाली होती। आजच्या भेटीनंतर महादेव मुंडेंच्या कुटुंबाला न्याय देणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय। त्यांनी आश्वासन दिलं की 100% आम्ही रिझल्ट काढू, पण अजून परळीच्या पीआयनी ती फाईल पाठवली नाही। अजून त्यांचे कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत। तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते, आणि आश्वासन दिलं की 100% आम्ही आरोपी अटक करू। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे। मुंडे हत्या प्रकरणामधले आरोपी वाल्मिक कराडच्या पुत्राच्या आजूबाजूला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। महादेव मुंडेचे हे आरोपी आजपर्यंत आकाच्या मुलाच्या अवतीभोवती फिरत होते, लगेच गायब झाले। अजून तर चार्ज घ्यायचा आहे, ते डीवायएसपी बी जरा शांत दिसतो, थंड, याने अजून चार्ज घेतलेला नाही। आणि ते डीवायएसपी पहिलेच आकानीच आणलेले आहेत, अशांकडे कसं काय तपास देत आहेत? हे 15 महिने झालं महादेव मुंडे मारलाय, अतिशय निर्घृणपणे मारलाय कॉलेजच्या ग्राउंड मध्ये नेऊन टाकलाय, तहसीलच्या दारात। अहो, तहसीलच्या दारात ज्याचं मडं नेऊन टाकलं, मग तृप्तीताई बोलल्या किंवा अंजलीताई बोलल्या, काय चुकीचं बोलतायत ते? इथं ज्या पद्धतीने एसपीने यंत्रणा हलवायला पाहिजे तशी हलवत नाहीयेत एसपी। महादेव मुंडे प्रकरणी अंजली दमानिया अजित पवारांची भेट घेणार आहे। किती पुरावे देऊ तुम्हाला अजित पवारजी की तुम्ही कधी यांचा राजीनामा घेणार? मला कुठेतरी असं वाटतंय 4 दिवस आपण थांबू, नाही तर गुरुवार किंवा शुक्रवारी मी स्वतः अख्खी सगळ्यांना घेऊन अजित पवारांना भेटायला जाणार आहेत की हे सगळे पुरावे घ्या, यांच्यावर कारवाई कधी करतायत